भोजपुरी म्युझिक इंडस्ट्री आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर खानदेशी म्युझिक इंडस्ट्री, तसं बघायला गेलं तर भोजपुरी इंडस्ट्रीतलं आकर्षणाचं काही वेळेला काय काय केंद्र असतं हे काय वेगळं सांगायला नको. त्या तुलनेत आपण आपल्याकडचं सांस्कृतिक तारतम्य कायम ठेवलंय का? नक्कीच. तुम्ही आपल्या सचिन कुमावत यूट्यूब चॅनलवर पहा की आपण धार्मिकता, सामाजिक बांधिलकी आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसेल. आणि खानदेशात सगळेच कलाकार आता हे करतात की अश्लीलता किंवा काहीतरीच येडवाकडं ह्या गोष्टी आतापर्यंत तिकडे करत नाही आणि ते आम्ही करण्याचा विचारसुद्धा करत नाही. कारण आम्ही काम करतो, आपल्या आया बहिणी घरात गाणे पाहणारे उत्तरदायी आहोत त्यांना. लहान मुलं गाणे पाहतात की एक त्यांचं मनोरंजन, चांगलं मनोरंजन झालं पाहिजे. मग ते कॉमेडी असो, लव्ह सॉन्ग असो, सॅड सॉन्ग असो, अशा सगळ्या गाणं किंवा धार्मिक गाणे असो की जे आमच्याकडे सप्तशृंगी मातेचे जे गाणे चालतात, तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण ते आपलं गाण्याचं लोकसंगीत तयार करतो. आणि ते ह्या गोष्टीचं तारतम्य ठेवूनच की बाबा आपल्याकडून अशा काही गोष्टी नको घडल्या पाहिजे की जे आज बाहेर चालत असतील.